ठीक आहे, येतो का आवाज सगळ्यांना? इज इट क्लिअरली विजिबल अँड ऑडिबल? इज एव्हरीथिंग ओके? तर डिस्ट्रिक्ट जज बॅचचं आपलं हे आज पहिलं लेक्चर आहे. तुम्हाला स्क्रीनवर मागे दिसत असेल गव्हर्नमेंटचा एक GR पण त्याच्यामध्ये आलेला आहे. तुम्ही सर्वांनी बघितलं असेल. मी आपल्या ग्रुपवर त्याच्यामध्ये पाठवलं होतं त्याला. ठीक आहे, 527 वॅकन्सीज आहेत ज्या नवीनसुद्धा त्याच्यामध्ये येणार आहेत. 527 वॅकन्सीज येणार आहेत ज्या टप्प्याटप्प्याने ते लोक भरणार असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, काही असू द्या, सगळ्यात महत्त्वाचं आहे की एवढ्या सगळ्या प्रकारच्या वॅकन्सीज त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट GRमध्ये आपल्याला आलेल्या आहेत, म्हणजे त्या तेवढ्या सगळ्या ग्रँट झालेल्या आहेत. ठीक आहे, तेवढ्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. ही आपल्यासाठी त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात आता पहिलं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला मनामध्ये बरीच निगेटिव्हिटी भरलेली असते की डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामबद्दलसुद्धा बऱ्याच वेळेस मनामध्ये निगेटिव्हिटी असते की म्हणजे एक्झाम थोडी कठीण आहे का, ठीक आहे, हार्ड आहे का, म्हणजे जागा कमी असतात, अशा प्रकारची बरीच भीती मनामध्ये बसलेली असते. आणि आपल्यापैकी बरेच जण काय असतं, बऱ्याच वेळेस होतं काय की आपण कुठल्या तरी परीक्षेला फेल झालेलो असतो. म्हणजे कुणीतरी APPच्या एक्झाममध्ये फेल झालं आहे, कुणी JMFC 7-8 वेळेस फेल झालं आहे, अशा प्रकारची सुद्धा आपली परिस्थिती असते. मग आता तिकडचे अटेम्प्ट संपलेत किंवा तिकडे परीक्षा नाही आहे म्हणून आपण डिस्ट्रिक्ट जजला आलो. पण तरीसुद्धा मनामध्ये कुठेतरी भीती बसलेली आहे की माझ्याच्याने होईल का, मी हे सगळं कंप्लीट करू शकेल का. ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मी हे ॲड मागं ठेवलेली आहे. ठीक आहे, 527 वॅकन्सीज आहेत ज्या ते लोक टप्प्याटप्प्याने भरतील. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जर कुठे फेल झाले असाल, JMFCमध्ये फेल झाले असाल, APPमध्ये फेल झाले असाल किंवा कुठल्याही परीक्षेला फेल झाले असाल, तर ते फेल होण्यामागचा म्हणजे पर्पज म्हणजे तुम्हाला डिस्ट्रिक्ट जज होण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. ठीक आहे, तुम्हाला डिस्ट्रिक्ट जज व्हायचं आहे म्हणून तुम्ही कुठेतरी फेल झाला असं समजा. आपल्याला आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेस होतं की आणि ते फेल झाल्याचं कुठलीही निगेटिव्हिटी मनामध्ये ठेवायची नाही. म्हणजे मला एवढ्या जास्त APPच्या वॅकन्सीज असताना मी सक्सेस नाही झालो, मग आता DJमध्ये माझं कुठेतरी होतं आहे का, मी एवढं सगळं असताना मी कुठं माझी तयारी कुठेतरी कमी पडली. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मनातून तुम्हाला आता काढून टाकायच्या. आता आपल्याला आज पहिलं आपलं लेक्चर आहे. या पहिल्या लेक्चरपासून तयारी करत असताना म्हणजे मी तुम्हाला सांगतो आहे की जे कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन असू द्या, याच्यामध्ये म्हणजे कुठेतरी आपण हारलेलो असू. ठीक आहे, तरी हारणं आणि त्याच्यानंतर परत उभं राहणं आणि परत म्हणजे मार्गाला लागणं. ठीक, हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट आहे. आणि ह्या पार्ट म्हणजे परफॉर्म करण्यासाठी ज्याला आपण म्हणतो की आपल्याला प्रत्येकाला त्या पद्धतीने तयारी त्याच्यामध्ये आपण करणं गरजेचं असतं. मागचं हारलेलं जर तुम्ही मनामध्ये बसून जर समजा तुम्ही तयारी कुठेतरी कमी करत असाल किंवा कुठेतरी मनामध्ये भीती ठेवून जर तुम्ही तयारी करत असाल, तर अशा वेळेस पुढचं सक्सेस आपल्याला मिळायचे त्याच्यामध्ये चान्सेस थोडेसे कमी होऊन जातात. जसं आपण ह्याच्यामध्ये बघत असतो, एखादं काम जर समजा एखादा बिझनेस जर तुमचा स्वतःचा जर बिझनेस असेल तर तुम्ही एकदम जोमाने काम करता. आणि तुम्ही जर कुठेतरी कुणाच्या बिझनेसला जर कामाला असाल, म्हणजे रोजगारी म्हणून जर तुम्ही गेलेला असाल, तर अशा वेळेस कसं आपण हात चोरून काम केल्यासारखं करतो. तर तुम्हाला कुणालाही रोजगारी म्हणून केल्यासारखा अभ्यास करायचा नाही. तुम्हाला कोणी रोजानं पैसे देत नाही आहे की दिवसाचा एवढा अभ्यास केला असता तुला एवढे पैसे वगैरे, अशी कोणी आपल्याला हजेरी देत नाही आहे. ठीक आहे, जे काही आपण करतो ते आपल्या स्वतःसाठी करतो, याचा फायदा आपल्याला स्वतःला होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे जीव ओतून ज्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो तशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येकाला अभ्यास करायचा आहे. जी ॲडव्हर्टाईजमेंट आल्या ती 19 जागांसाठी आहे. 19 जागांसाठी ॲडव्हर्टाईजमेंटसाठी तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरलेला आहे. तर ह्या जागांसाठी 19 जागा म्हणजे 3 वेळेस डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम देणे आणि एकदाच डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम देणे. ठीक आहे, हे आता यावेळेस डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम देणे, हे दोन्ही सारखंच आहे. ठीक आहे, ह्या 527 मधल्या त्यांनी जागा 50-50, 100-100 जरी जागा भरायच्या म्हणलं, ठीक आहे, 100 जागा म्हणजे DJला फॉर्म 1000च्या आसपास असतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं, आपण 7-10-70 जरी म्हटलं, म्हणजे जवळपास तुम्ही 14-15 वेळेस डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम देणे आणि 100 जागा आल्या तर एकदाच डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम देणे. ठीक आहे, हे दोन्ही बरोबरच आहे. ठीक आहे, त्यामुळे 50 जरी जागा येत असतील समजा, तरीसुद्धा तुम्ही 8 वेळेस 9 वेळेस डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम देणे आणि एका अटेम्प्टमध्ये त्या एक्झाम देणे, हे दोन्ही त्याच्यामध्ये इक्वल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे 8 वेळेस तुम्ही अभ्यास किती केला असता. आता तुम्ही मागचे 8 वर्ष झालं तुम्ही आयुष्यात किती अभ्यास केला आहे. ठीक आहे, 8 वर्षामध्ये तुम्ही जेवढा अभ्यास केलेला आहे, जर जागा जर तेवढ्याच एकदाच तुम्हाला येणार असतील, 50 जरी जागा आल्या समजा, ह्या 527 आहेत, ह्याच्यातल्या 50ची जरी वॅकन्सी आली, तरीसुद्धा मागच्या 8 वर्षामध्ये तुम्ही सक्सेस होण्याचे जेवढे चान्सेस होते, तेवढे चान्सेस तुमचे फक्त आणि फक्त एका ॲडव्हर्टाईजमेंटला असतील. जर कमीत कमी 50 जरी आल्या तरी आपण एकदम निगेटिव्ह विचार केला की फक्त 50च जागा काढल्या त्यांनी समजा पुढच्या ॲडमध्ये DJच्या. ठीक आहे, तरीसुद्धा तुम्ही मागच्या 8 वर्षामध्ये जेवढा अभ्यास किंवा जेवढे सक्सेसचे चान्सेस होते, तेवढे चान्सेस तुमचे फक्त आणि फक्त एका ॲडला असणार आहे. ठीक आहे, एवढी जर आपल्यासाठी संधी मोठी असेल तर अशा वेळेस विचार करा
तुम्हाला अभ्याससुद्धा 8 वर्षामध्ये जेवढं घासले स्वतःला, ठीक आहे, तेवढा अभ्यास तुम्हाला यावर्षी करायचा आहे. ठीक आहे. हे पुढचे जे 4 महिने असतात, डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झाममध्ये ज्यावेळेस नोटिफिकेशन येतं, म्हणजे आपल्याकडे 4-5 महिन्याचा वेळ असतो. फार तर फार 4-5 महिने. ह्या 4-5 महिन्यामध्ये सगळं तयारी कशा पद्धतीने करायची. समजा आता 19च जागा आहेत. हे पुढचं आता आपण हे 527चं जे आहे, हे आपण थोड्या वेळासाठी लांब ठेवूया. ठीक आहे. समजा आता 19 जागांसाठी आपण फॉर्म भरलेला आहे. सध्या आपल्यासाठी वाढवून ठेवलं आहे, हे एवढंच लक्षात घ्या. तर ह्या पुढच्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. फक्त जर लाईव्ह लेक्चर बघितले तर तुमचं ह्याच्यामध्ये कंप्लीट होणार आहे काय सगळं? ठीक आहे. तर उत्तर आहे नाही. ठीक आहे. आज आपण म्हणजे मी ज्यावेळेस कुठल्याही एक्झामचा रिझल्ट लागतो त्यावेळेस मी डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या आपल्या लिस्टसोबत टाकत असतो की एवढे सगळे आपले विद्यार्थी सिलेक्ट झाले म्हणून. ठीक आहे. APP 431 पैकी 412 आपले सिलेक्शन्स आहेत. ठीक आहे. BMCमध्ये काल परवा मी रिझल्ट आपल्या सगळ्या ग्रुपवर टाकला होता. ठीक आहे. 19 जागा होत्या, त्याच्यातले 14 विद्यार्थी आपल्या क्लासेसचे आहेत. ठीक आहे. 34 जागा होत्या म्हणजे क्लास 1च्या, त्याच्यामध्ये 19 विद्यार्थी 18 विद्यार्थी आपल्या क्लासेसचे आहेत. नावासोबत लिस्टसोबत मी त्याच्यामध्ये टाकलं होतं. हे सगळे विद्यार्थी फक्त लाईव्ह लेक्चरच्या जोरावर आहेत का? याचं उत्तर आहे नाही. हे सगळे विद्यार्थी रेकॉर्डेड लेक्चरच्या जोरावर आहेत का? त्याचं सुद्धा उत्तर आहे नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय की बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये म्हणजे एक निगेटिव्हिटी असते रेकॉर्डेड लेक्चरच्या बाबतीत. आता आपण आपलं कालचं जे म्हणजे आपण जे लाईव्ह लेक्चर वगैरे जे घेतलं, समजा तुम्हाला JMFC बॅचमध्ये सुद्धा आपण ॲड केलेलं आहे. तिथलं जे आपण लाईव्ह लेक्चर घेतलं ते एक 5-10 सेकंद मागे होतं. तर एक दोघांचे मी तुमच्या ग्रुपवर मेसेज बघितले की सर हे थोडंसं रेकॉर्डेड लेक्चरसारखं वाटतंय. ठीक आहे. रेकॉर्डेड लेक्चरला कमी समजण्यासारखं काही कारण नाही आहे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, रेकॉर्डेड लेक्चर आणि लाईव्ह लेक्चर, ठीक आहे, ह्या दोघांच्या संगनमतानेच आपण असा जबरदस्त रिझल्ट आपण लावू शकतो. ठीक आहे. APP सुद्धा असू द्या, APPचा रिझल्ट असू द्या, BMCचा एक्झामचा रिझल्ट असू द्या, किंवा अजून कुठल्याही एक्झामचा रिझल्ट असू द्या. सध्या महाराष्ट्रातला कुठला जरी रिझल्ट आला तरी 80% विद्यार्थी आपले आहेत. ह्याच्या मागचं कारण म्हणजे माझी स्वतःची जी अंडरस्टँडिंग आहे तर ती म्हणजे लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डेड लेक्चर. ठीक आहे. रेकॉर्डेड लेक्चरची एकच निगेटिव्हिटी असते. निगेटिव्हिटी फक्त एकच आहे, आपले रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे काय खूप जुने नाही आहेत. ठीक आहे. मागच्या 15 दिवसाखालच्या लेक्चर आता हे तुमच्या डिस्ट्रिक्ट जजच्या कोर्समध्ये तुम्हाला आपण 2023 म्हणजे ह्याच्या मागची जी बॅच होती DJची, त्या बॅचचे सुद्धा 527 लेक्चर तुम्हाला दिलेत मी. ठीक आहे. DJ म्हणजे बॅचचे मागचे 527 लेक्चर तुम्हाला मिळालेत आणि सोबतच तुम्हाला आपण आता आपले रोजचे लाईव्ह लेक्चर आपण कंडक्ट करतोय. ठीक आहे. तर हे सगळे लेक्चर मागच्या बॅचचे आहेत, म्हणजे असं खूप मागचं काही नाही आहे. पण निगेटिव्हिटी रेकॉर्डेड लेक्चरची एकच असते की आपण स्वतः उठून स्वतः आपला मोबाईल उघडून, ठीक आहे, मोबाईल उघडून तुमचं जे काही तुम्ही ज्याच्यावर बघणार आहात, ज्या डिव्हाइसवर तुम्ही बघणार आहात, टॅबवर वगैरे कशावर बघणार आहात, तर ते डिव्हाइस उघडून त्याच्यामधले लेक्चर बघत नाही आपण. ठीक आहे. हा एवढाच एक त्याच्यामधला रेकॉर्डेड लेक्चरचा बॅक पॉईंट आहे. मग याला आपण रिकवर कशा पद्धतीने करतोय? ठीक आहे, की तुम्हाला दिवसभराचं रोजच्या रोज टार्गेट दिलं जाईल. ठीक आहे. तुम्हाला सकाळी सांगितलं जाईल, तुम्हाला का आता आपलं लेक्चर संपलं, हे लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये एवढे लेक्चर बघायचे आहेत. आता डिस्ट्रिक्ट जजची आपली बॅच आहे. आपल्या क्लासेसचं एवढा रिझल्ट लागण्यामागचं अजून एक कारण आहे की आपण दरवर्षी त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी करतो. जे आपलं कमी पडले आपण जिथे, ठीक आहे, त्या गोष्टी आपण कव्हर करून घेतो. तुमची या म्हणजे मागची जी डिस्ट्रिक्ट जजची बॅच होती, म्हणजे मागची जी बॅच होती, त्या बॅचमध्ये मला कुठेतरी जाणवलं की आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे डिस्कशन घेणं गरजेचं आहे. कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे प्रश्न सारे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला एक आयडिया मिळत असते किंवा ते डिस्कशन त्याच्यामध्ये कामाला येत असतं. त्यामुळे ते सगळं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन आम्ही मागच्या बॅचमध्ये कंप्लीट केलं. ठीक आहे. आता यावर्षीचा जर क्वेश्चन पेपर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येते की खूप सारे नवीन कायद्यांवर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत एक 36 जवळपास म्हणजे मेजर कायदे होते ज्याच्यावर डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामला दरवर्षी त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जात होते. आता यावर्षीच्या एक्झाममध्ये आपण बघितलं, मागच्या वर्षीच्या जवळपास 50 कायदे आहेत. त्या 50 कायद्यावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. आता हे सगळे मायनर कायदे आहेत, समजा याच्यावर हे अजिबात गरजेचं नाही की याच्यावर पुढच्या वर्षी प्रश्न येईलच का. ठीक आहे. समजा पुढच्या वर्षी प्रश्न येईल किंवा नाही येईल असं होऊ शकतं. पुढच्या वर्षीचा पेपर जो आहे तो त्याच्यामध्ये फक्त मेजर लॉज धरतील त्यांनी, म्हणजे समजा सिव्हिल प्रोसिजर कोड, CRPC, IPC, एव्हिडन्स, हे सगळे मेजर लॉज धरू शकतात फक्त. ठीक आहे. काही करू द्या त्यांनी, पण आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जेवढे मार्ग अवेलेबल आहेत, ठीक आहे, म्हणजे आपल्याला जर आपला रिझल्ट एकदम शुअर आणायचा असेल त्याच्यामध्ये, आता यावर्षी जे नवीन एकदम कायदे आले, ठीक आहे, ह्याच्यामुळे काही खूप मेरिट वर जाणार नाही. कारण महाराष्ट्रात कुणालाही त्याच्यामध्ये वाटलं नव्हतं की फॉरेन मॅरेज ॲक्ट वगैरे वगैरे कायद्यावर समजा कोणतरी प्रश्न विचारेल, पण त्याच्यावर प्रश्न आला. ठीक आहे. जर महाराष्ट्रात कुणालाच माहिती नसेल तर अशा वेळेस एकही विद्यार्थी असा नव्हता ज्याने त्या पद्धतीची तयारी केली होती. त्याच्यामुळे ते सगळे प्रश्न थोडेसे मायनस झाल्यासारखे होतात आणि मेरिट कमी लागतं.
पण आता 19 जागांची जी पुढची ॲड आहे त्या परीक्षेला महाराष्ट्रातल्या कुणाला माहिती नाही का की या फॉरेन मॅरेज ॲक्टवर सुद्धा प्रश्न विचारला जाईल? ठीक आहे, महाराष्ट्रात कुणाला माहिती नाही का की म्हणजे बाकी तू समजा कुठले कंझ्युमरचे कायदेसुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातील? ठीक आहे, म्हणजे जेवढे सगळे कायदे आहेत जे या परीक्षेला विचारलेले आहेत त्यांनी, ठीक आहे, म्हणजे एकदम आपण ज्याला विचारसुद्धा करू शकत नाही, समजा की अशा पद्धतीच्या कायद्यावर त्यांनी विचारलेले आहेत. फ्युगिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स ॲक्ट असू द्या त्याच्यामध्ये, आता हा तर नवीन आहे त्याच्यामध्ये, याच्यावर आपण प्रश्न इझिली जसा कोणी विचार केला नव्हता. ठीक आहे, आर्म्स ॲक्ट वगैरे आता APPचा समजा मुळात कायदा, त्याच्यावर कोणी समजा प्रश्न येईल असा विचार केला नव्हता इकडे. ठीक आहे, म्हणजे जे कायदे आपण विचारही केला नव्हता इकडे येतील त्याच्यामध्ये, त्याच्यावर सुद्धा यावर्षी त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, पण 19च्या ॲडमध्ये मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे, महाराष्ट्रातले काहीतरी विद्यार्थी असे असतील जे या सगळ्या कायद्यांची सुद्धा तयारी करतील. मग आपण सुद्धा त्या सगळ्या कायद्यांची तयारी करायची. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण डिस्ट्रिक्ट जजच्या बॅचमध्ये 36 कायदे कव्हर करत होतो. ठीक आहे, इथून पुढच्या ज्या आपल्या बॅचेस असतील याच्यामध्ये आपल्याला ते 50ला 50 कायदे आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून कुठला जरी MCQ आला, ठीक आहे, ह्या सगळ्या कायद्यांवर जरी MCQ आला तरीसुद्धा ते सगळे आपले कव्हर झाले पाहिजेत. ठीक आहे, ह्या 50 मधले समजा अजून दुसरे 4-5 कायद्यांवर जरी प्रश्न आले तर ते आपले त्याच्यामध्ये कव्हर होतील. आणि असा अजिबात चान्सेस नाही आहे, म्हणजे असं अजिबात समजायची गरज नाही की DGला आता ह्याच्यापेक्षा काही 50पेक्षा अजून कुठला तरी नवीन कायदा येणार नाही, जिथे मुळात सिलेबसच दिलेलं नाही आहे. डिस्ट्रिक्ट जज ही अशा प्रकारची परीक्षा आहे ज्याला हायकोर्टाने आपल्याला कुठल्याही प्रकारचा सिलेबस दिलेला नाही आहे. मग अजून एखादा नवीन कायदा येऊ शकतो का याच्यामध्ये? तर नक्कीच येऊ शकतो. ठीक आहे, पण जो नवीन कायदा येईल एवढी मात्र गॅरंटी असते, जो एकदम नवीन कायदा येईल, ठीक आहे, महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी म्हणजे असं आपण काही देव नाही आहेत. ठीक आहे, मुळात एकदम कुठला हायकोर्ट जज असू द्या, सुप्रीम कोर्ट जज असू द्या, ठीक आहे, भारतातला किती मोठा कायदेतज्ञ कायदे पंडित असू द्या, तुम्ही त्याच्याकडनं हे अपेक्षित अजिबात करू शकत नाही की एकदमच कुठल्या तरी नवीन कायद्यावर प्रश्न आला जो त्याने कधी बघितला नाही, कधी वाचला नाही. ठीक आहे, एकदमच तशा प्रकारच्या कायद्यावर प्रश्न आला आणि त्याला उत्तर येईल हे त्याच्याकडनं आपण अपेक्षा करू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे जर अजून एखादा नवीन कायद्यावर प्रश्न आला तर तो जे टॉपरमधले किंवा जे रँकमधले विद्यार्थी असणार आहेत, ठीक आहे, त्यापैकी कुणालाही तो प्रश्न येणार नाही. ठीक आहे, म्हणजे चान्सेस त्याच्यामध्ये जवळपास कुणालाच नाही येण्याचे चान्सेस असणार आहेत. तर अशा प्रकारचा प्रश्न मेरिटवर अजिबात इम्पॅक्ट करत नाही. ठीक आहे, या सगळ्या प्रश्नांमुळे मेरिट त्याच्यामध्ये कमी होऊन जातं. ठीक आहे, पण जे सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे, महाराष्ट्रातली डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेची तयारी करणारे जे समजा 100 लोक आहेत, ठीक आहे, जे एकदम टॉप रँकचे लोक आहेत, जे चांगल्या पद्धतीने तयारी करतात, ते सगळ्या लोकांचा सगळ्याच मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास समजा त्यांनी चांगला केलेला आहे आणि त्यांनी त्याची सगळी चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे. आपलं कॉम्पिटिशन त्या लोकांसोबत असतं. ठीक आहे, म्हणजे एकदम ज्याने पेपर काढला त्याच्यामध्ये तो काही पेपर कुणाला तरी ते असं एकदम सांगितलं, दुसऱ्याच लोकांना सांगितलं, त्यानंतर त्याच लोकांनी पेपर दिला, असं काही गैरप्रकार आपल्याकडे होत नाही. ठीक आहे, महत्त्वाचं काय आहे की एक बेसिक तयारी करणारे जे लोक आहेत सगळे, ठीक आहे, तर त्या सगळ्यांना जे जे कायदे येऊ शकतात असं आपल्याला माहिती आहे, त्या प्रत्येक कायद्याची त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आता इथून पुढचे जे आपले लेक्चर होतील, जे बेसिक अगोदर आत्तापर्यंत आपण जे विचारलेले कायदे जे लेक्चर आपल्या कोर्समध्ये ऑलरेडी आहेत, ठीक आहे, ते लेक्चर आपण तसेच ठेवणार आहोत. आणि ॲडिशनली सुद्धा जे आपले कायदे आता आपल्याला विचारायला लागलेले आहेत, ठीक आहे, हे सगळे कायदेसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये कोर्समध्ये कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, आणि हे मी जे तुम्हाला सांगितलं की रेकॉर्डेड लेक्चरची जी निगेटिव्हिटी असते मनामध्ये, आपण ते बघत नाही त्याच्यामध्ये, तर तुम्हाला रोजच्या रोज टार्गेट दिलं जाईल की हे 10 लेक्चर तुम्हाला समजा उद्याच्या लेक्चरपर्यंत तुम्हाला बघायचे आहेत आणि त्या 10 लेक्चरवर जेवढे MCQ बनतात, ठीक आहे, त्या 10 लेक्चरवर समजा मी जर तुम्हाला आज सांगितलं की उद्या तुम्हाला पार्टनरशिप ॲक्ट जो आहे तो पार्टनरशिप ॲक्ट उद्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचे MCQ कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यातले मी तुम्हाला एक 4 लेक्चर दिलेले आहेत आपण पार्टनरशिप ॲक्टचे. हे 4 लेक्चर तुम्हाला उद्या पार्टनरशिप ॲक्टचे बघायचे आहेत. तर तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये, ठीक आहे, सकाळी संध्याकाळी वगैरे तुम्हाला जो काही वेळ मिळतो 2-3 तास, ठीक आहे, आता हे आपलं स्वतःसाठी आपण करतोय, तुम्हाला काही कोणी रोजाने पैसे देऊन कामाला लावलेलं नाही आहे, तुम्हाला ते केलंच पाहिजे. मी जे तुम्हाला म्हणतोय ना की या दोघांमध्ये फरक आहे. स्वतःचं काम करणं, स्वतःचा धंदा असेल तर आपण ज्या पद्धतीने काम करतो आणि दुसऱ्याचं जर समजा दुसऱ्याने जर आपल्याला रोजाने कामाला लावलं तर आपण ज्या पद्धतीने काम करतो, ह्या दोघांमधला फरक तुम्हाला सगळ्यांना ओळखायचा आहे. ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मागचे 8 वर्ष बेजार तुम्ही जेवढे झाले, 8 वर्षामध्ये जेवढा अभ्यास केला, का केला तर काहीतरी चान्स होता आपल्याला नोकरी मिळायचा, आपलं आयुष्य बदलण्याचा. ठीक आहे, आपल्यावर ज्या लोकांनी विश्वास ठेवलेला आहे, तुमची बायको, तुमचे लेकरं, तुमचे आईवडील, ठीक आहे, जे आपल्यासाठी झटत आहेत, त्यांचंसुद्धा आयुष्य बदलण्याची जी संधी तुम्हाला मिळेल म्हणून तुम्ही मागचे 7-8 वर्ष झाला अभ्यास करत आहात. ठीक आहे, तर तेवढी मोठी संधी तुम्हाला जर एकदाच मिळणार असेल तर साहजिकच आहे तुमच्याकडनं 8 वर्ष इतका अभ्यास केला पाहिजे. मग सकाळ, संध्याकाळ, दुपार, तुम्हाला जे मी सांगितलं की रोज मी तुम्हाला एक 4 तासापर्यंत बघायला सांगेल लेक्चर्स,
तर ते दिवसभराचे 4 तासाचे लेक्चर तरी तुम्हाला कमीत कमी बघायचे आहेत. कारण संध्याकाळी तुमचं रोज 2 तास लेक्चर आहे. ठीक आहे, रोज 2 तास आपण लाईव्हमध्ये डिस्कशन करणार आहोत. पण बाकीचे 4-5 तास तरी तुम्ही म्हणजे बाकीचे 7-8 तास तुम्ही तुमच्यासोबत आहात. तर तुमच्यासोबत मी असू शकतो जर तुम्ही ह्या रेकॉर्डेड लेक्चरचा त्याच्यामध्ये त्या पद्धतीने कव्हर करणार असाल तर. आणि सांगितलेलं टार्गेट रोजच्या रोज कव्हर करायचं. पार्टनरशिप ॲक्ट मी तुम्हाला सांगितलं की उद्या दिवसभरात पार्टनरशिप ॲक्ट कंप्लीट करून टाका. तर तो उद्याच्या दिवसातच तुम्ही कंप्लीट केला पाहिजे. आणि संध्याकाळी मी तुम्हाला पार्टनरशिप ॲक्टचे जेवढे MCQ येतात, त्या पार्टनरशिप ॲक्टवर जेवढे MCQ प्रॉबेबली बनू शकतात, आत्तापर्यंत कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असू द्या, पार्टनरशिप ॲक्ट नेट सेटला राहतो, तो JMFCला राहतो, तो DJला राहतो. ठीक आहे, तो जेवढ्या कुठल्या एक्झामला आहे त्या एक्झामला आत्तापर्यंत जेवढे MCQ बनलेले आहेत हे सगळे MCQ मी तुम्हाला संध्याकाळी दुसऱ्या दिवशी लेक्चरमध्ये सांगेल. तुम्हाला ते प्रश्न मी विचारेल, तुम्ही त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही ज्या चुका कराल क्लासमध्ये ह्या सगळ्या चुका तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला म्हणजे तिथे आठवतील की आपली चूक झाली होती, सरांनी उत्तर सांगितलं होतं. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी आपण सेल्स ऑफ गुड्स ॲक्टकडे वळणार. तुम्हाला सेल्स ऑफ गुड्स ॲक्टचं समजा 6 तासाचं रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला ते बघायला सांगितलं जाईल. मग तुम्ही आपलं सकाळी 4ला उठा, 5ला उठा. ठीक आहे, म्हणजे इथे काही टायमिंग नसतो की सकाळी 10ला गेलो, दुपारी संध्याकाळी याला आलो, संध्याकाळी 6ला मग माझं टायमिंग संपला, हातातलं काम सोडून देऊन निघून गेलो. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही काही कुठले कर्मचारी ऑफिसचं काम करत नाही आहेत. ठीक आहे, जेव्हा सकाळी चेवील आपलं त्या टायमाला उठायचं आणि सांगितलेलं जे सरांनी सांगितलेलं आहे ते सगळं आपलं लेक्चर त्याच्यामध्ये बघायला चालू करायचं. ठीक आहे, आपली स्वतःची वही मेंटेन ठेवायची, त्या वहीमध्ये आपले मार्किंग वगैरे करून घ्यायचे. कुठले लेक्चर चालू असताना बेरॅट समोर ठेवायचा. ठीक आहे, कारण तुम्ही लोक डिस्ट्रिक्टची तयारी करणारे लोक आहात, म्हणजे कम्पॅरेटिव्हली बाकी JMFCच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुमचं वय जास्त आहे. ठीक आहे, तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे, तुमच्यावर घरच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, लेकरा बाळांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एवढी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी असणाऱ्या लोकांना बेरॅटची रिडिंग रोज एकदम आपलं बेरॅटची रिडिंग पण करतो, नोट्स पण वाचतो, स्वतःचे नोट्स परत वेगळे काढतो, हे सगळं तुम्हाला पॉसिबल होणार नाही. आणि तुमचा सिलेबस पण बाकी एक्झामपेक्षा खूप जास्त आहे. सगळ्याच गोष्टी आपल्या एकदम त्याच्यामध्ये आपल्याकडे वेळेचा एकदम तुटवडा आहे हे दाखवणारे आहेत. आपलं वय, आपल्या जिम्मेदारी, आपला सिलेबस. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या निगेटिव्ह म्हणजे तशा पद्धतीने असतील तर अशा वेळेस आपण वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. लेक्चर चालू असताना सुद्धा बेरॅक्ट आपल्या समोर ठेवायचा, हायलायटर आपल्या समोर ठेवायचा. लेक्चरमध्येच एक त्याच्यामध्ये म्हणजे जे तुम्ही रेकॉर्डिंग वगैरे ऐकणार आहात त्या लेक्चर चालू असतानाच तुमचं एक रीडिंग बेरॅक्टचं झालं पाहिजे. ठीक आहे, दुसरं काम जे सगळे MCQ मी तुम्हाला लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला MCQ सांगितलेले असतात ते सगळे लक्षात ठेवायचे. आपलं लेक्चरमध्ये लिहून घेत असताना ते लिहून घ्यायचं. ठीक आहे, मार्किंग करायचे, बेरॅक्ट आपली खाडाखोड करायची. सगळेच्या सगळे बेरॅक्ट आपल्याकडे असले पाहिजेत. आपले बेरॅक्ट आपण आपल्या पद्धतीने रंगवलेले असले पाहिजेत. आणि संध्याकाळी ज्यावेळेस मी लेक्चरला बसेल त्यावेळेस मी जे MCQ विचारेल आपलं बोट आपल्या टायपिंग पॅडवरचं अजिबात हटलं नाही पाहिजे. ठीक आहे, कंटिन्युअस तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर बस. ठीक आहे, लॅपटॉप ज्यांच्याकडे आहे त्यांनी लॅपटॉपवर लेक्चर ऐकत जा जास्तीत जास्त, जेणेकरून तुम्हाला ते टाईप करायला सोपं जाईल. कम्प्युटरवर लेक्चर ऐकत झाला समजा संध्याकाळचे. ठीक आहे, मी प्रश्न इकडनं टाकला की लगेच तुमचं ऑप्शन आलं पाहिजे की सर हे ऑप्शन असेल, सर हे उत्तर असेल. हे सगळं कधी होणार आहे जर तुम्ही दिवसभरामध्ये ते लेक्चर बघितले तर. ठीक आहे, हे छोटे छोटे सगळे कायदे रोज एक कायदा आपला त्याच्यामध्ये कंप्लीट होऊ शकतो. त्यानंतर मग CRPC असू द्या, IPC असू द्या, एव्हिडन्स ॲक्ट असू द्या. ठीक आहे, 4 महिन्यामध्ये 50 कायदे जर म्हटलं तर तुम्ही विचार करा. 4 महिने म्हणजे समजा आपल्याकडे असतातच किती समजा. ठीक आहे, 3च महिने पकडा समजा. ठीक आहे, सेफर साईड 3च महिने पकडा, 90 दिवस पकडा. ह्या 90 दिवसामध्ये जर आपल्याला समजा 50 कायदे करायचं म्हटलं तर रोज एकच कायदा केल्यासारखं आहे. CRPC वगैरे काही रोज एका दिवसामध्ये होत नसतो. ठीक आहे, त्यामुळे मी सांगितलेलं टार्गेट अजिबात मिस करायचं नाही. रोज 4-5 तास जे लेक्चर बघायला सांगितले ते लेक्चर, त्या लेक्चरला स्पीड पण वाढवता येतो. ठीक आहे, ज्यांना त्याचे अंडरस्टँड थोडं वाटलं तर स्पीड वाढवायचं. वाटलं तर म्हणजे नोट्स वगैरे तुम्ही रिव्हिजन लिहित बसण्यापेक्षा नोट्सचं तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं प्रिंट वगैरे काढू शकता. जे तुम्हाला ऑलरेडी आपण PDF दिलेले असतात तर त्याचं तुम्ही PDF काढू शकता. आणि आपले शॉर्टमध्ये वगैरे तुम्ही नोट्स मेन्शन करू शकता. नोट्स डिक्टेशनचा पार्ट तुम्ही लेक्चरमधला पढू शकता. ठीक आहे, आपले सगळे लेक्चर जे आहेत ह्या लेक्चरला तुमच्या व्ह्यू रिस्ट्रिक्शन पण नाही आहेत. ठीक आहे, 15,000 रुपये फीसमध्ये आपण तुम्हाला विदाऊट व्ह्यू रिस्ट्रिक्शन लेक्चर आपण तुम्हाला देतो आहे, 8 महिन्यासाठी देतो आहे. ठीक आहे, हे सगळं द्यायला म्हणजे स्वतःचे कोर्सेस अशा पद्धतीने द्यायला ते काही कमी व्हॅल्यूचे नाही आहेत. ठीक आहे, पण माझं टार्गेट एकच आहे की 80% विद्यार्थी कुठल्याही एक्झामच्या सिलेक्शनमध्ये फक्त माझेच असले पाहिजेत. ठीक आहे, हे एक ध्येय घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला या पद्धतीने आपण हे सगळे लेक्चर देतो आहे. ठीक आहे, म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये सर कुठे जरी डिस्ट्रिक्ट जजचे क्लास असतील तर कमीत कमी 20,000 रुपये तर फीस आहे. तुमचे लेक्चर 15,000 रुपये म्हणजे काही कमी क्वालिटीचे आहेत असं अजिबात नाही. ठीक आहे, आपल्याकडे विद्यार्थी संख्या जास्त आहे आणि आपल्याला मेरिटमध्ये सुद्धा आपली विद्यार्थी संख्या खूप जास्त दाखवायची आहे. हे सगळं करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला देतो आहे. ह्या लेक्चरचा तुम्ही जेवढे जास्त वापर कराल
ठीक आहे. जेवढा जास्त तुम्ही वापर कराल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेसची आपली तुमची गॅरंटी वाढणार आहे. तुम्ही सक्सेस तर मी सक्सेस. ठीक आहे. तुम्ही लोकांचे मेरिटमध्ये नाव आले तर मला त्याच्यामध्ये आपल्या क्लासेसचं नाव तेवढं मोठं होणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्यातला एक विद्यार्थी सक्सेस झाला तर तुम्ही तुमच्या अख्ख्या जिल्ह्यातले त्याच्यामध्ये विद्यार्थी विचार करणार आहेत, की म्हणजे अशा पद्धतीचा आपला हा विद्यार्थी असे कष्ट घेऊन सक्सेस झालेला आहे. तुमच्या सगळ्या जिल्ह्याला तुम्ही प्रेरणा देणार आहात. ठीक आहे. ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा. तुम्ही ज्या भागातले असाल, तुम्ही ज्या कम्युनिटीमधले असाल, कुठूनही तुम्ही आलेला असाल, ठीक आहे, म्हणजे कानाकोपऱ्यातनं महाराष्ट्राच्या कुठले असाल, आपण ज्यावेळेस कुठेतरी सक्सेस होत असतो, आपल्यासोबत कनेक्टेड असलेल्या सगळ्याच लोकांचं नाव मोठं होत असतं. ठीक आहे. नाव तुमच्या आईवडिलांचं मोठं होणार आहे, तुमच्या लेकराबाळांचं नाव मोठं होणार आहे, तुमच्या मास्तराचं नाव मोठं होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं सक्सेस येण्यासाठी जेवढे प्रत्येक गोष्ट जी सांगेल मी तुम्हाला, ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला करायची आहे. रोजच्या रोज ठरलेले लेक्चर बघा. आणि आता तुमच्याकडे लेक्चर्स पण आहेत सगळे. ऑलरेडी तुम्हाला सगळे लेक्चर आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. खास करून आणि माझं टार्गेट कंप्लीट करून जर तुमच्याकडे वेळ असेल, तर काय करायचं, आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे सगळे डिस्कशन बघून घ्या. ठीक आहे. जे डिस्कशन आपण ऑलरेडी केलेले आहेत ते आपण संध्याकाळच्या लेक्चरमध्ये तेच परत डिस्कस करत बसण्यामध्ये आपण वेळ घालणार नाहीत. कारण आपल्याला अजून बरेच कायदे आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. रिव्हिजन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. सगळ्या विषयांचं रिव्हिजन करणं गरजेचंच असतं. रिव्हिजन मागच्या वेळेस रिव्हिजन केलं म्हणजे आता काही रिव्हिजन करायची गरज नाही असं नसतं. ठीक आहे. रिव्हिजन मी रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट दिलं त्याचं रिव्हिजन केलं तरच तुम्ही ते लेक्चर बघणार आहात. ठीक आहे. अदरवाईज जे रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहेत, आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी 10 दिवस आधी ॲडमिशन घेतलं आहे, 20 दिवसाखाली आधी ॲडमिशन घेतलं आहे. ठीक आहे. मी ते तुम्हाला कन्फर्म सांगू शकतो की बऱ्याच लोकांनी अजूनही त्या रेकॉर्ड लेक्चरला म्हणावं तसा हात लावलेला नसेल. ठीक आहे. म्हणजे ह्याची मला शाश्वती आहे. कारण रेकॉर्डेड लेक्चरच्या बाबतीत आपल्या मनामध्ये जे बसलेलं असतं, ठीक आहे, त्याच्यामुळे आपण कुठेतरी त्याच्याकडे जातच नाही. आपल्याला वाटतं की संध्याकाळी 1 तास मास्तर, आता आपले 2 तास लाईव्ह लेक्चर आहे रोजचं. ठीक आहे. 2 तास लाईव्ह लेक्चर मास्तरसोबत ऐकलं म्हणजे मी डिस्ट्रिक्ट जज होणार आहे, असं नाही आहे. ठीक आहे. दिवसभर सुद्धा तुम्ही जे कष्ट घेणार आहात, तुम्ही स्वतःहून तुमच्या प्रोॲक्टिव्ह पद्धतीने तुम्ही जे कष्ट घेणार आहात, ठीक आहे, स्वतःचं सुद्धा आपला कंटेंट त्याच्यामध्ये असतोच. ठीक आहे. तुम्ही तुमच्यापैकी स्वतःहून ज्याने मागच्या वर्षीचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कशन बघितलेत, साहजिकच आहे त्याला तुमच्यापेक्षा बाकी लोकांपेक्षा थोडी जास्त आयडिया आहे की काय होतं एक्झाममध्ये. ठीक आहे. तो तेवढ्या पद्धतीने म्हणजे जिद्दीने अजून त्याच्यामध्ये कामाला लागलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला ठरलेले टार्गेट तर कंप्लीट करायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन तुम्हाला आत्तापर्यंत आय पी सीवर आलेत, आय पी सीवर 105 प्रश्न आत्तापर्यंत डिस्ट्रिक्ट जजला आलेत. हे प्रश्न कशा प्रकारचे आलेत प्रश्न हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे ते सगळे लेक्चर्स जे कोर्समध्ये तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत, 527 लेक्चर्स आहेत मागच्या डिस्ट्रिक्ट जजच्या बॅचचे, हे सगळे लेक्चर तुम्ही त्याच्यामध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. आता जे 50 कायदे मी तुम्हाला सांगतो याच्यातले आर्म्स ॲक्ट वगैरे जे आहेत, समजा आपल्याकडे ऑलरेडी आर्म्स ॲक्टचे क्वालिटी लेक्चर्स आहेत. ठीक आहे. तशा प्रकारचे लेक्चरसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये जे मिळतील आता तुमच्या 24च्या बॅचमध्ये. ठीक आहे. म्हणजे 36 कायदे आपण आत्तापर्यंत कव्हर केले होते. इथून पुढच्या बॅचमध्ये आपल्याला ते 50 कायदे आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. नवीन सुद्धा गोष्टी तुमच्या कोर्समध्ये येणार आहेत. 527 लेक्चर ऑलरेडी आहेत आणि आता अजून त्याच्यामध्ये समजा 150-200 लेक्चर येतील. ठीक आहे. म्हणजे 650-750 लेक्चर त्याच्यामध्ये येणार आहेत. हे सगळे लेक्चर जो व्यक्ती बघेल, साहजिकच आहे त्याला बाकी लोकांपेक्षा 1-2 मार्क तरी जास्त मिळणार आहेत. आणि शेवटी मेरिटमध्ये 2-4 मार्क त्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स करतात. 2-4 मार्क मेरिटमध्ये खूप मोठा डिफरन्स करतात. हे मला तुम्हाला आता सांगायची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये साहजिकच आहे, तुमचं आता म्हणजे 35+ तुम्ही आहात. आयुष्यामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच परीक्षा दिल्या असतील. ठीक आहे. कुठली तरी अशी एक परीक्षा तुमच्या आयुष्यामध्ये असणारच आहे. ठीक आहे. ज्या परीक्षेमध्ये तुम्ही 1 मार्काने 2 मार्काने तिकडे गेलेले आहात. मग तुम्हाला हे वेगळं सांगायची गरज नाही. फक्त ते एकदा आठवा तुम्ही. मी एवढंच म्हणेन तुम्हाला की ते मागचं जे तुमचं जे म्हणजे तुम्ही जिथे हारले होते, 2-4 मार्काने हारले होते, तर ते एकदा आठवा परत आणि विचार करा की मला परत तीच पंढरीची वारी करायची आहे का? करायची नाही आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, एवढ्या तुम्हाला स्क्रीनवर मागे जागा दिसतात. 527 जागा आहेत डिस्ट्रिक्ट जजच्या. ठीक आहे. ज्यावेळेस मी सांगत असतो की हे असं येणार आहे, ठीक आहे, तर ते थोड्या वेळातच येत असतं. ह्या GRची मला त्याच्यामध्ये आयडिया होतीच. ठीक आहे. तुमचं 1 तारखेला त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट जजचा आपल्याला क्लास सुरू करायचा होता. खरं तर वाटत होतं की 1 तारखेपर्यंत येऊन जाईल, पण आला नाही. ठीक आहे. मग वाटलं की 4-5 तारखेपर्यंत येऊन जाईल, तेव्हा आला नाही. पण आज त्याच्यामध्ये तो फायनली त्याच्यामध्ये आलेला आहे. एक मोटिवेशनपासून आपल्याला त्याच्यामध्ये सुरुवात करायची होती क्लासची. त्यामुळे आज मी तुम्हाला हे सांगत आहे की एवढ्या जागा, हे जे तुम्हाला दाखवतो हा गव्हर्नमेंटचा आपला GR आहे. एवढ्या सगळ्या ॲड त्याच्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही फुल फ्लेज प्रिपरेशनमध्ये येऊन जा. आता तुम्ही तर 19 जागांसाठी क्लास जॉईन केलेला आहे. तुमची प्रिलिम होईपर्यंत तुमचे लाईव्ह लेक्चर त्याच्यामध्ये असणार आहेत. याच्यानंतरसुद्धा या बॅचचं रेकॉर्डिंग तुमच्याकडे असेल 8 महिन्यापर्यंत. म्हणजे आज तुम्ही ज्या तारखेला क्लास जॉईन केलेला आहे तिथून पुढे 8 महिन्यापर्यंत हे सगळ्या लेक्चरचं रेकॉर्डिंग तुमच्याकडे असणार आहे.
ठीक आहे. हेच लेक्चर तुम्ही परत तुमच्या पुढच्या बॅचला सुद्धा त्याच्यामध्ये हे रेकॉर्डिंग तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. लाईव्ह लेक्चर तुमचे जरी नवीन बॅचला नसतील, प्रिलिम बॅचचे तुमचे संपून गेल्यानंतर, तरीसुद्धा हेच रेकॉर्ड लेक्चर तुम्ही पुढच्या बॅचला सुद्धा वापरू शकता. ठीक आहे. महत्त्वाचं काय आहे की तुम्ही तुमचं नाव कुठल्या ना कुठल्या मेरिटमध्ये आपण आपलं नाव आणून दिलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आता आपण फुल फ्लेज एकदम जसं मी तुम्हाला सांगितलं की ठीक मागच्या 8 वर्षामध्ये जेवढे तुम्ही सक्सेस होण्याचे चान्सेस होते, तुमच्यावर विश्वास असणाऱ्या लोकांचं आयुष्य बदलण्याचे जेवढे चान्सेस होते मागच्या 8-10 वर्षामध्ये, तेवढे सगळे चान्सेस तुमचे आता 1 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये आलेले आहेत. ठीक आहे. पुढचे 2-3 वर्ष त्याच्यामध्ये हे लोक टप्प्याटप्प्याने जागा भरणार आहेत. जोरदार वॅकन्सीज येणार आहेत प्रत्येक वर्षी. ठीक आहे. पण तुम्ही त्या फुल फ्लेज कॉम्पिटिशनमध्ये, फुल फ्लेज तयारीमध्ये तुम्ही असले पाहिजेत. ठीक आहे. तुम्ही आपलं त्याच्यामध्ये समजा आता ही 19 जागांची ॲड असू द्या, तुम्ही आपलं CRPC बघितलंच नाही, तुम्ही मागचे लेक्चर बघितलेच नाहीत, तुम्ही त्याचं रिव्हिजनमध्ये पार्टिसिपेट केलंच नाही, आपल्या क्लासेसची टेस्ट सिरीजसुद्धा आहे. ठीक आहे. तुम्ही कुठला पेपर सोडून बघितलं नाही, कुठली टेस्ट सिरीज तुम्ही सोडून बघितलं नाही. ठीक आहे. तुमच्या ह्या सगळ्या एका कोर्समध्ये, ठीक आहे, ह्या एका सगळ्या कोर्समध्ये आपण तुम्हाला सगळ्या काही गोष्टी प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. लाईव्ह लेक्चर तुम्ही सगळे बघितलेच पाहिजेत, तुम्ही सगळे रेकॉर्डिंग बघितलेच पाहिजेत, तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सोडवलेच पाहिजेत, तुम्ही प्रत्येक विषयांचे मी तुम्हाला एक टेस्ट बनवून दिल्या 100-100 मार्काच्या. ठीक आहे. त्या टेस्ट तुम्ही ॲडिशनली सोडवल्याच पाहिजेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे डिस्कशन वेगळे आहेत, बाकीच्या टेस्ट त्याच्यामध्ये वेगळ्या आहेत. ह्या सगळ्या टेस्ट तुम्ही सोडवल्या पाहिजेत. त्याचं तुम्ही परत परत प्रॅक्टिस केलं पाहिजे. जे MCQ त्याच्यामध्ये आपण म्हणजे डेली बेसिसवर आपण जे काही तुम्हाला MCQ ॲड करून देणार आहोत, नवीन नवीन ज्या टेस्ट तुमच्या कोर्समध्ये अपलोड करणार आहोत, त्या प्रत्येक टेस्टसाठी तुम्ही रेडी असलं पाहिजे. आपलं नेमकं कुठे चुकतं आहे कुठं, ठीक आहे, माझा स्कोर का कमी येतो आहे, माझे निगेटिव्ह मार्किंगमध्ये किती जातो आहे. तुम्ही कुठला जरी पेपर सोडवला की तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये दाखवतं, ठीक आहे, की तुमचा हा पेपर आहे, याच्यात एवढे मार्क तुम्हाला पडले, निगेटिव्हमध्ये एवढे गेले. ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही सारखं सारखं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. ठीक आहे. 8 वर्षामध्ये ज्या चुका केल्या त्या तुम्हाला करायच्या नाही आहेत. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला हे जे मी सगळं तुम्हाला मी सांगतोय, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, त्याचं रिव्हिजन, त्या टेस्ट, त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन, ते सगळे डिस्कशन ऐकणे. ठीक आहे. कोणत्या प्रश्नामध्ये, आणि सगळे एकदम डोकं जागेवर ठेवून ऐकायचं. फक्त आपलं एकदम रोजाचं काम केल्यासारखं करायचं नाही, की समजा हा MCQ होता, ह्याच्यामध्ये हे 4 ऑप्शन होते. ठीक आहे. मास्तराने आपल्याला बोर्डवर दाखवून दिलं की 2 ऑप्शन जरी माहिती नसते तरीसुद्धा आपल्याला उत्तर सुटलं असतं, किंवा आपल्याला माहिती होतं की 2 नाहीच आहेत, मग या दोघांमधलं मास्तराने उत्तर कसं शोधलं. ठीक आहे. प्रत्येक MCQमध्ये नेमका काय लिगल सेन्स वापरला होता, पेपर बनवणाऱ्याने नेमकं काय डोकं लावलं होतं त्या MCQमध्ये. ठीक आहे. या प्रकारचं अंडरस्टँडिंग जर तुम्ही समजून घेत असाल, या प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये समजून घेत असाल, तर निश्चितच तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होत असतो. ठीक आहे. मागच्या वेळेसच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे मला म्हणजे मेसेजेस येत होते. ठीक आहे. तुमच्या कोर्समध्ये सुद्धा मागचे काही विद्यार्थी आहेत, 5-6 विद्यार्थ्यांनी परत 10,000 रुपये भरून त्याच्यामध्ये नवीन बॅचचे सुद्धा लाईव्ह लेक्चर घेतलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे हे जे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना पण माहिती आहे की त्या ग्रुपवर सुद्धा डिस्कशन चालू होतं की सर तुम्ही जो लिगल सेन्स सांगत होते, तुम्ही जो लिगल सेन्स आम्हाला डेव्हलप करून दिला होता की हा MCQ नसेल तर तो MCQ कसा वापरायचा, रिडक्शन मेथड कशा वापरायच्या, MCQ सॉल्विंगमुळे जे त्यांच्यामध्ये डेव्हलप झालं होतं, याचासुद्धा त्या लोकांना किती फायदा झाला. त्यामुळे क्वेश्चन पेपर सॉल्विंग जे आपण करत असतो क्लासमध्ये, जे MCQ तुमच्याकडनं आपण सोडून घेतो, ठीक आहे, ह्या सगळ्या डिस्कशनचा सुद्धा त्याच्यामध्ये खूप जास्त फायदा होत असतो. ठीक आहे. आपल्या डोक्याला एक त्या पद्धतीने आपल्याला सेट करायचं. ठीक आहे. जेणेकरून तुमचे त्याच्यामध्ये बाकी लोकांपेक्षा 4-5 मार्क जरी वाढले, ठीक आहे, म्हणजे हे साहजिकच होतं. ज्याला MCQ सॉल्विंग प्रॅक्टिस आहे ना, तो सेम अभ्यास असलेल्या व्यक्तीपेक्षा 4 मार्क तरी पुढे असतो. समजा 2 असे व्यक्ती आहेत ज्यांनी एकच क्लास केला, अभ्यास सगळा सेम केला, ठीक आहे, समजा एकाच एन्व्हायरमेंटमध्ये वाढले, लहानपणापासून एकाच कॉलेजमध्ये होते, सगळं काही सेम होतं, त्यांचा अभ्यास सगळा सेम आहे, एकाची MCQ सॉल्विंग प्रॅक्टिस आहे, तो निश्चितच त्या पुढच्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 4-5 मार्क तरी पुढे असतो. आणि हे कुठल्या एक्झामच्या बाबतीत आहे, हे म्हणजे सत्य, तलाठी परीक्षा असू द्या, MPSC असू द्या, राज्यसेवा असू द्या, कुठली परीक्षा असू द्या, MCQ सॉल्विंग प्रॅक्टिसवाला व्यक्ती 4-5 मार्क तरी त्याच्यामध्ये प्लसच असतो. ठीक आहे. 4-5 मार्क तर त्याचे फक्त ते कॉमन MCQ विचारल्यामुळे आलेले आहेत. आपण डिस्ट्रिक्ट ज्याच्यामध्ये स्पेसिफिकलीचे प्रश्न आपण डिस्कस केलेत, ट्रान्सफर प्रॉपर्टीचे आपण प्रश्न डिस्कस केलेत, कितीतरी प्रश्न त्यांनी परत परत तुम्हाला रिपीट केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे 4-5 मार्क मी तुम्हाला म्हणतोय, दुसरे 1-2 मार्क तर फक्त रिपीट प्रश्नांमुळे त्याच्यामध्ये त्याचे कव्हर होऊन जातात. ठीक आहे. तर ही गोष्टसुद्धा तुम्हाला प्रत्येकाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये करायची आहे. ठीक आहे. प्रत्येक विषयाचे लाईव्ह लेक्चर, प्रत्येक विषयाचं रेकॉर्डेड लेक्चर, प्रत्येक विषयाचे नोट्स, प्रत्येक विषयाचे टेस्ट सिरीज, ठीक आहे, प्रत्येक विषयाचे MCQ, आणि अजून त्याच्यामध्ये क्लासच्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं आहे. कुठलाही प्रश्न जर विचारला तर त्याच्यावर आपलं एक त्याच्यामध्ये डोकं व्यक्त करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. व्यक्त केलं तुम्ही सांगितलं की सर हे उत्तर आहे, लगे मास्तराने तुम्हाला सांगितलं की असं उत्तर नाही आहे, तुम्ही काय लॉजिक लावलं,
तुमचं लॉजिक चुकलं कुठे हे वेळोवेळी तुम्हाला त्याच्यामध्ये हलवून सांगितलं पाहिजे की इथे तुझं लॉजिक चुकलं, तिथे तुझं लॉजिक चुकलं. ठीक आहे, लीगल सेन्स इथे तुझा चुकला. ठीक आहे, तुम्ही ते असा विचार केला पण ते जनरल क्लॉजेस ॲक्टमध्ये असं दिलेलं आहे. ह्या गोष्टींनी सुद्धा विचार करणं गरजेचं होतं. तर या पद्धतीनं जर आपण आपलं MCQ सॉल्विंग प्रॅक्टिस जरी सुद्धा केलं, ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये खूप जास्त कामाला येणार आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतोय, हे 8 वर्षाचं लक्षात घ्या. 8 वर्षामध्ये आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी जेवढे कष्ट घेतलेत तेवढे कष्ट ह्या पुढच्या 1 वर्षामध्ये तुमच्याकडनं अपेक्षित आहेत. कारण संधीसुद्धा तशा प्रकारची आहे. ही 19 जागांची ॲड म्हणजेच मागच्या 3 वर्षा एवढी आहे. ठीक आहे, मागच्या 3 वर्षात DJच्या जेवढ्या जागा निघाल्या होत्या तेवढ्या 1 वर्षी आलेल्या आहेत. साहजिकच आहे ह्या 19 जागांच्या ॲडसाठी सुद्धा तुम्ही 3 वर्ष एवढा अभ्यास केला पाहिजे. कारण संधी जर तेवढी मोठी आहे, आपलं आयुष्य बदलायची संधी जर आपल्याला 3 वर्ष एवढी मिळालेली आहे, तर अभ्यास पण आपल्याकडनं तेवढा अपेक्षित आहे. एवढ्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येकाला अभ्यास करायचा आहे. कुठलाही मी सांगितलेला शब्द अजिबात चुकवायचा नाही. मी सांगितले तुम्हाला म्हणजे मास्तरावर विश्वास खूप जास्त गरजेचा आहे. ठीक आहे, मी ज्यावेळेस सांगत असतो की हे सगळं असं करा, ते सगळं तसं करा, ते विद्यार्थ्यांना परीक्षेत बसल्यानंतर लक्षात येतं. ठीक आहे, तुमच्यापैकी जर कुणाला डाऊट असेल तर मागच्या बॅचचे माझी कुठली बॅच काढा. मी जवळपास प्रत्येक बॅचचं फीडबॅक सेशन टाकलेले आहेत. ठीक आहे, BMC वाल्यांचे मी स्क्रीनशॉट वगैरे टाकले होते. ठीक आहे, हे सगळं जर तुम्ही डेमो एखादं फीडबॅक सेशन बघून घ्या. जर कोणाला डाऊट असेल तर विद्यार्थी सांगत असतात त्याच्यामध्ये की सर तुमचा आवाज त्याच्यामध्ये कानामध्ये येत होता. ठीक आहे, APPच्या विद्यार्थ्यांचे फीडबॅक सेशन ऐका. ठीक आहे, APPच्या विद्यार्थी सक्सेस झालेल्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू टाकलेत ते तुम्ही ऐकून घ्या. ते सुद्धा विद्यार्थी तुम्हाला त्याच्यामध्ये यूट्यूबवर सांगत आहेत. सक्सेस कराड लॉ क्लासेस जर यूट्यूबवर टाकलं तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ सापडतील खूप सारे. ते सुद्धा विद्यार्थी सांगत आहेत की सर BMCचा कायदा तेवढा किचकट होता. ठीक आहे, तुमचे DJचे जे बाकीचे जे कायदे आहेत आता हे सगळे फ्युगिटिव्ह ऑफेंडर वगैरे सारखे जे कायदे आहेत हे लोक भारत सोडून पळून चाललेले आहेत. तर अशा प्रकारच्या लोकांना पकडण्यासारखे सुद्धा कायदे, आपला काही डेली संबंधच नाही कायद्यांसोबत. म्हणजे असे खूप सारे कायदे आहेत. ठीक आहे, खूप सारे कायदे आहेत जे आपल्याला त्याच्यामध्ये कधी आपला संबंध आपला त्याच्यासोबत नसतो. ह्या कायद्यांच्या लेक्चरसुद्धा आपल्याला जर परफेक्ट करायचे असतील तर त्याचा एकच मार्ग असतो, एकच पर्याय असतो की ते लेक्चर तुम्ही लाईव्हमध्ये ऐकणे, ते तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये ऐकणे, परत परत ऐकणे. ठीक आहे, तुम्हाला व्ह्यू रिस्ट्रिक्शन नाही आहे. परत 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 त्याचा तुम्ही वापर करणे. क्लासमध्ये ज्यावेळेस मास्तर MCQ विचारते, प्रश्न विचारते, त्यावेळेस त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे, बाकी कॅन्डिडेटचे काय काय उत्तर येतात ते तुम्हाला दिसतात तिथे चॅटिंगमध्ये, तर ते उत्तरं बघणे. मग आपलं उत्तर का चुकतं आहे, बाकी सगळ्या लोकांचं उत्तर किती बरोबर होतं आहे, बाकी सगळे लोक आपल्या किती पुढे आहेत. ठीक आहे, हे सुद्धा बघणे. तुम्ही ज्यावेळेस टेस्ट सिरीज सोडवताना आपल्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रँक दिसतो. ठीक आहे, आपल्या क्लासमध्येच आपला रँक एवढा खाली काय येतो आहे. ठीक आहे, बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचे उत्तर येतं आणि आपल्याला काय येत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणे आणि त्या गोष्टी रिकवर करणे, त्या गोष्टी म्हणजे त्याच्यात सुधारणा करणे. ठीक आहे, हेच त्याच्यामध्ये मार्ग आहे तुमच्या यशाचा. एवढं सगळं केलं त्याला कोणीही हरू शकत नाही. ठीक आहे, त्याचा रिझल्ट कसाही त्याच्यामध्ये कमी येणार नाही. ठीक आहे, ज्याने कंटिन्युअस विचार केला की MCQ कसे सोडवायचे, माझा अभ्यास कुठे कमी पडतो आहे, काय काय कमी पडतो आहे. ठीक आहे, मला लीगल सेन्स चुकतो आहे का, माझी प्रॅक्टिस कमी पडते का. ठीक आहे, माझं डोकं कधीतरी म्हणजे डोकं माझं कधीतरी वेगळ्या ठिकाणी लावतो आहे मी. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा ज्याने विचार केला, साहजिकच त्याला अगोदर समजा एका 100पैकी त्याला 60 मार्क पडत होते, आता त्याला 60-70 पडतील. अजून त्याने सुधारणा केल्या, अजून जे शॅडो एरिया राहिला आहे, जे त्याचा अभ्यास करायचा राहिला आहे ते त्याने कव्हर केला. कारण शॅडो एरियामुळे त्याचे समजा 2-4 मार्क जात आहेत, मग त्याने ते नवीन कायदे समजा कव्हर केले. अजून कुठल्या तरी कायद्यावर कुठेतरी प्रश्न यायला लागलेत पण त्याने ते कव्हर केले नाही, ते सुद्धा त्याने कव्हर केले. तर साहजिकच 2 मार्क तुमचे प्रॅक्टिसमुळे वाढतील, 2-4 मार्क तुमचे नवीन कायदे वाचल्याने वाढतील, 2-4 मार्क बेर ॲक्ट वाचल्याने वाढतील, 2-4 मार्क क्लासच्या नोट्स वाचल्याने वाढतील, 2-4 मार्क रिव्हिजनमध्ये पार्टिसिपेट केल्याने वाढतील. असं करून 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 त्याच्यामध्ये तुम्ही मेरिटच्या पुढचा पल्ला तुमच्या हातामध्ये त्याच्यामध्ये येण्याचे चान्सेस वाढून जातात. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि परीक्षेची तयारी करत असताना अजून एक गोष्ट नेहमीच मी सांगत असतो विद्यार्थ्यांना, पहिलं लेक्चर आहे, हे सगळं मोटिवेशन तुम्हाला मी इथून पुढच्या कुठल्या लेक्चरमध्ये या प्रकारचं मोटिवेशन होणार नाही. ठीक आहे, क्लासमध्ये ज्यावेळेस आपलं उद्यापासून बॅच सुरू होईल, ठीक आहे, त्या बॅचमध्ये एक्स्ट्रा डिस्कशन आपलं कुठल्या अजिबात होणार नाही. ठीक आहे, जे काही आपण करू त्याच्यामध्ये MCQवरच आपण डिस्कशन करू. आजच तुम्हाला मी जे काय ते महत्त्वाचं सांगतो आहे, परीक्षेची तयारी करत असताना ज्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या समोर येत असतात त्याचा अजिबात विचार करायचा नाही. ठीक आहे, निगेटिव्ह गोष्टी म्हणजे काय की एक्झाम पुढे जात राहते, एक्झाम पुढे गेला त्याचा विचार करायचा नाही, रिझल्ट लागत नसतात. ठीक आहे, प्रिलिमचा रिझल्ट लागायला खूप उशीर झाला, वेळ लागला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करायचा नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर कधी कधी आता ते पुढची जी हे तुम्हाला दिसते मागे 527 जागा आहेत.
ज्या लोकांनी 19 जागांसाठी फॉर्म भरला नाही त्यांनी पण क्लास जॉईन केलेत. तर त्यांचं हेतू आहे की 527 जागांना टार्गेट करायचं आहे. तर त्याची ॲड लवकर येत नाही कधी कधी. ठीक आहे, त्याची ॲड यायला समजा 1 महिना गेला, 2 महिना गेला, 3 महिना गेला. कोणीतरी कोर्टात म्हणतं मागचीच ॲड पेंडिंग आहे, नवीन येते का नाही. ठीक आहे, 18 नोव्हेंबरला सुद्धा तसंच होत होतं. ठीक आहे, मी तसंच विद्यार्थ्यांना सांगितलं, 18 नोव्हेंबरची ॲड आली. ठीक आहे, 17 मार्चची सुद्धा मी बॅच सुरू केली. तर तेव्हासुद्धा मी विद्यार्थ्यांना सांगितले की नवीन, त्यावेळेस तरी कुठलंच काही चर्चेमध्ये नव्हतं. ठीक आहे, म्हणजे हे 3200 जागा वगैरे कंटेम्पिटिशन वगैरे काहीच चर्चेमध्ये नव्हतं. ठीक आहे, म्हणजे पण एवढ्या जागा कोर्ट वगैरे खरंच कंपेल करेल का, खरेच एवढ्या जागा करेल का, गव्हर्नमेंटचा GR येईल का, हे GR येईल तर महाराष्ट्रामध्ये कुणालाच वाटत नव्हतं. ठीक आहे, पण माझे व्हिडिओ मागच्या तुम्हाला 5-5, 6-6 महिन्याखालचे तुम्हाला व्हिडिओ दिसतील. ठीक आहे, 4-4 महिन्याखालचे तुम्हाला व्हिडिओ दिसतील. 18 नोव्हेंबरचा पेपर झाल्यानंतर सुद्धा माझे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या म्हणजे बंपर जाहिराती त्याच्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे, आजही मी तुम्हाला सांगतोय की 527 वॅकन्सी कंटेम्पिटिशनमधल्या आहेत, त्यांना भराव्या लागणारच आहेत. आजचं उद्या, उद्याचं परवा. ठीक आहे, ह्याच्या पलीकडे बाकी काही डिले होणार नाही. ठीक आहे, होणार तर आहेच, फक्त आपल्याला आपण जोमाने तयारीला लागलो तर आपल्याला जोमाने तयारी आपली त्याच्यामध्ये कंटिन्यू ठेवली पाहिजे. बाकी महाराष्ट्राला निगेटिव्ह विचार करू द्या. ठीक आहे, तुमच्या मित्रांना निगेटिव्ह विचार करू द्या. ठीक आहे, त्यांचं त्याच्यामध्ये ज्याचं निगेटिव्ह विचार करेल, जो कष्ट करणार नाही, ठीक आहे, जो खचून जाईल त्याच्यामध्ये तो मागे राहून जाईल. ठीक आहे, पण जो आपला त्याच्यामध्ये ध्येयावर ठाम राहिला, ज्याने ठरवलं होतं, ठीक आहे, की आयुष्यामध्ये आता उशीर झालेला आहे खूप. ठीक आहे, आयुष्यामध्ये झाला तेवढा उशीर झाला, पण आता मात्र माझं यश मी अजून जास्त उशीर होऊ देणार नाही. आता मी मात्र यश माझं मिळवणारच आहे. ठीक आहे, आयुष्यामध्ये JMFCमध्ये बऱ्याच ठिकाणी फेल झालो तर झालो. APPमध्ये बऱ्याच ठिकाणी फेल झालो तर झालो. बाकी म्हणजे की त्याच्यामध्ये कुठल्या कमिशनरच्या एक्झाम देऊन बघितलो, आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये जिथं जाईल तिथं त्याच्यामध्ये मला ठेसच लागली. पण आता मात्र आयुष्यामध्ये मी माझं जे ठरलेलं आहे, ठीक आहे, आता आयुष्यामध्ये माझी शेवटची संधी आहे. माझं वय आता शेवटच्या पल्ल्यावर आहे. ठीक आहे, शेवटी आता त्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे असंच म्हणजे बाकी त्याच्यामध्ये आयुष्यात काही अजून सिग्निफिकंट न करता त्याच्यामध्ये मरून जातो की काय, अशा प्रकारची माझी परिस्थिती आलेली आहे. पण मला मात्र अशा पद्धतीने मरायचं नाही आहे. मला आयुष्यामध्ये एक सिग्निफिकंट काम करून दाखवायचं आहे. ठीक आहे, जे खरंच इम्पॅक्ट करेल, जे माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना मोठेपणा मिळून द्यायचा आहे. ठीक आहे, आईवडिलांचं माझं आयुष्य गेलं सगळं म्हणजे माझ्यासाठी झुरण्यामध्ये, कष्ट घेण्यामध्ये. ठीक आहे, आयुष्यभर त्यांचं अजूनही ते म्हातारे आहेत एकदम, तरीसुद्धा त्यांना माझा विचार करावा लागतो, माझ्या करिअरचा विचार करावा लागतो. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एका झटक्यामध्ये मी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. असं जर तुम्ही विचार केला, मनाचा निर्धार जर केला, तर त्या निर्धारावर ठाम राहा. ठीक आहे, ठाम असं राहा, म्हणजे कॉन्फिडन्स तुम्हाला प्रत्येकाला असला पाहिजे. ठीक आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आत्तापर्यंत BMCची ज्यावेळेस ॲड होली, मी तुम्हाला हे सगळे उदाहरणं का सांगतोय, मी फक्त म्हणजे आता तुम्हाला इथे बोलतोय म्हणजे असं बोलत नाही आहे. मी सगळं ह्याच्या अगोदर पास्टमध्ये मी सगळं करून दाखवलं आहे. ठीक आहे, APPला सुद्धा कुठल्याच जागा नसताना मी विद्यार्थ्यांना सांगत होतो की एवढे आणून दाखवणार, तेवढे मी आणून दाखवले. BMCच्या विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की 3 महिन्यामध्ये तुम्हाला क्लास, म्हणजे त्यांना 2च महिन्यात सांगितलं होतं. कारण माझ्या माहितीनुसार त्याच्यामध्ये 1 महिन्यात परीक्षा होणार होती आणि 1 महिन्यामध्ये रिझल्ट लागणार होता. पण ती एक्झाम त्याच्यामध्ये पुढे 3 महिन्यापर्यंत गेली. ठीक आहे, 3-4 महिने लागले. पण त्यांना मी सांगितलं होतं की तुम्हाला मी 2 महिन्यामध्ये तुम्हाला मी क्लास 1 पोस्ट त्याच्यामध्ये मिळवून देईल. ठीक आहे, 34 पैकी 19 विद्यार्थी माझ्या क्लासचे आहेत. क्लास 1मध्ये 34 पैकी 19 आणि क्लास 2मध्ये 19 पैकी 14 विद्यार्थी आपल्या क्लासचे आहेत. हे सगळं मी माझ्या पास्टमध्ये सुद्धा केलेलं आहे आणि जे केलं त्याच्यावरच मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी करून दाखवा. ठीक आहे, ह्या 19 पैकी त्याच्यामध्ये आपल्या 10-15 तरी विद्यार्थी त्याच्यामध्ये आपले असणारच मग. ठीक आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही करून दाखवा, तुम्हाला त्याच्यामध्ये 100% सक्सेस मिळणार. ठीक आहे, आज तुमच्या बॅचला जेवढे विद्यार्थी आहेत, मला हे चांगलंच माहिती आहे की बरेच लोक प्रॅक्टिस करणारे आहेत. ठीक आहे, त्यांना किती सांगितलं त्याच्यामध्ये तरी ते थोडंसं वेळ काढण्यामध्ये ह्याच्यामध्ये कोचराई करतील. बरेच लोक बाकी जिम्मेदारी आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये मागच्या ह्याच्यामध्ये केलं नाही किंवा कुठलं तरी, आणि बऱ्याच आपल्या अडचणीसुद्धा असतात. ठीक आहे, फिजिकल अडचणी आहेत, मेंटली समजा अडचणी आहेत, म्हणजे बाकी समजा तुमच्या फॅमिलीचे प्रॉब्लेम्स आहेत. ह्या सगळ्या अडचणीमध्ये बऱ्याच लोकांचं त्याच्यामध्ये इकडे तिकडे होऊन जातं. ठीक आहे, पण जो विद्यार्थी, जो कॅन्डिडेट सांगितल्याप्रमाणे सगळेचे सगळे लाईव्ह लेक्चर अटेंड करेल, ठीक आहे, प्रत्येक रिव्हिजन सेशनमध्ये पार्टिसिपेट करेल आणि ते पार्टिसिपेट करण्यासाठी मी सांगितलेले लेक्चर रोजच्या रोज तो बघून काढेल. ठीक आहे, रोजच्या रोज तुम्ही दुसरे 3-4 तास मी सांगितलेले लेक्चर बघाल आणि त्याचं रिव्हिजन ज्यावेळेस घेईल त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट कराल. सगळ्या क्लासच्या टेस्ट सोडवाल, त्या टेस्टवरचे डिस्कशन ऐकाल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे सगळे पेपर सोडवाल, क्लासमध्ये तुम्हाला ज्या टेस्ट बनवून दिल्यात त्या
ठीक आहे. आपण टॉपिक वाईज काढलेत, आय पी सीचे सगळे प्रश्न असू द्या, म्हणजे आपण सब्जेक्ट वाईज ते सगळे काढलेले आहेत. आय पी सीचे सगळे प्रश्न तुम्ही सोडवाल, त्या दृष्टीने तुम्ही आय पी सीच्या बेरॅककडे बघाल, त्या दृष्टीने तुम्ही आपल्या क्लासच्या लेक्चरकडे बघाल, त्या दृष्टीने तुमच्या जे लक्षात येईल की इथं काहीतरी आपलं कमी राहिलेलं आहे, शॅडो एरिया राहिलेला आहे, ते तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न कराल. हे सगळं जे मी तुम्हाला लेक्चरमध्ये 2दा-3दा सांगितलं, ह्या सांगितलेल्या मी गोष्टीचं तुम्ही डेली पालन करत असाल, रोज संध्याकाळी जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत असाल की आज मास्तराने मला 20 MCQ विचारले, 20 प्रश्न विचारले, त्याच्यातले मला 5सुद्धा MCQ सांगता आले नाहीत, तर मला स्वतःची लाज वाटली पाहिजे की आयुष्याचे माझे आता 35-30 म्हणजे म्हणजे 40व्या वर्षाचा मी आहे. ठीक आहे, 40 वर्ष मी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की म्हणजे टामलटुमल केलं, किंवा मी त्याच्यामध्ये फक्त पळवाट काढली. मी त्याच्यामध्ये 40 वर्ष मी हारत आलेलो आहे आयुष्यामध्ये. अजूनही मला हारायचे का? ठीक आहे. मास्तराने जे 20 प्रश्न विचारले, मला 5 प्रश्न का येत नाही आहेत? ठीक आहे. बाकी क्लासमधले विद्यार्थ्यांचे मी उत्तरं पण बघत होतो. प्रत्येकजण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगत होता. मला कुठेतरी लाज वाटली पाहिजे की मला ह्या प्रश्नांची उत्तरं का येत नाही आहेत? ठीक आहे. मला ह्या कायद्यावरचे MCQ का येत नाही आहेत? मी ह्या कायद्याचे लेक्चर का बघितले नाहीत? असा तुम्ही जर विचार केले आणि दुसऱ्या दिवशी सांगितलेलं टार्गेट तुम्ही पूर्ण केलं आणि मग तुम्ही MCQमध्ये बघितलं आणि मग तुम्ही संध्याकाळी उत्तरं सगळे चांगले सांगू शकले, ते MCQ तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडवता आले, तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं यश कुणीही अडवू शकत नाही. ठीक आहे. आयुष्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की एक स्टेज असते की बस झाला आता. ठीक आहे, आता मला सक्सेस मिळालंच पाहिजे, आता मला ही पोस्ट मिळालीच पाहिजे, आता कुठल्याही परिस्थितीमध्ये मला ही पोस्ट मिळाली पाहिजे. या स्टेजला त्याच्यामध्ये आपण आलो आहे असं समजा. तुमच्यापैकी काही कार्यकर्ते असे असतील की आत्ता कुठे 35 वर्ष झाले, अजून मग 35 आहे, 36 आहे, 37 आहे, 38 आहे, 39 आहे. ठीक आहे. असले विचार करणारे जे लोक आहेत ते लक्षात ठेवा. आता हे 527 लोक भरत आहेत, एकदम तर भरणार नाहीत. ठीक आहे, पण एक एक पुढच्या वर्षी भरतील, त्याच्या पुढच्या वर्षी भरतील, त्याच्या पुढच्या वर्षी भरतील, पुढचे 3-4 वर्ष भरतील. पुढचे 3-4 वर्ष भरलं तर पुन्हा डिस्ट्रिक्टची ॲड कधी येईल काही सांगता येत नाही. ठीक आहे. हे 527 एकदा भरले की बऱ्यापैकी फुल होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे पुन्हा किती ॲडव्हर्टाइजमेंट येतील डीजेच्या वगैरे हे समजू नका तुम्ही त्याच्यामध्ये. एवढं सोपं नाही आहे की म्हणजे आता हे सगळं कसं कंपल्शनमध्ये यांना सगळ्या भरावं लागत आहेत. बाकी तेवढं त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यात हे पण सांगितलं आहे की आम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स वगैरे बघून त्याच्यामध्ये आम्ही भरणार आहोत. ठीक आहे. म्हणजे तेवढं ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा आपल्याकडे कठीण आहे. हे DJ लोक भरून त्याच्यामध्ये त्यांना बसायला जागा कुठे द्यायची कोर्टामध्ये. ठीक आहे. कोर्टामध्ये या लोकांना बसायला जागाही असल्या पाहिजेत, सगळ्याच गोष्टी असल्या पाहिजेत. मॅटर तर भरपूर आहेत चालवायला, पण ह्या सगळ्या लोकांचं नियोजनसुद्धा त्याच्यामध्ये झालं पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं आपल्याकडे असलं पाहिजे. त्यामुळे एकदा एवढ्या जागा भरल्या जातात, हे तर कंटेम्पिटिशन आहे. ह्या कंटेम्पिटिशनला पर्याय नसतो, त्यांना ते भरावं लागतील. पण ह्याच्यानंतर पुढचं काय होईल हे तुम्ही विचार नका करू. 35 वर्ष जरी असाल तरीसुद्धा लक्षात घ्या, ह्या महाराष्ट्र शासन असू द्या, आपली महाराष्ट्र शासनाला म्हणायला अर्थ नाही, आपल्या ज्युडिशरीने करायला लावलं सगळं. ठीक आहे. आपल्या ज्युडिशरीने तुम्हाला एवढी मोठी संधी दिलेली आहे की आयुष्यामध्ये 35 वर्ष म्हणजे सगळ्यात पहिलं स्थान आहे तुमचं, म्हणजे तुम्हाला हे संधी त्याच्यामध्ये मिळालेली आहे. ह्या 35व्या वर्षीच त्याच्यामध्ये ही पोस्ट आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. जसं जसं वय पुढे जात असतं, ठीक आहे, आता क्लासमध्ये कसं असतं, क्लासमध्ये आपण हे करून घेतोय. ठीक आहे. पण बाकी तुम्ही जर बघितलं, सेल्फ स्टडी करणारे वगैरे जे लोक आहेत हे तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये कुठेच नाही आहेत. ठीक आहे. कारण दिवसभर त्याच्यामध्ये ह्याला एक वेगळ्या प्रकारचं डेडिकेशन लागतं. दिवसभर एखाद्याला समजा 4-5 तास कुठेतरी एखाद्या व्यक्तीला लेक्चर बघ म्हणलं, तो लेक्चर बघणार नाही आणि सेल्फ स्टडी करणार नाही, तसे लेक्चर मिळणारही नाहीत. ठीक आहे. दिवसभर 4-5 तास अभ्यास कर, संध्याकाळी लगेच त्याच्यावर आपण MCQ सोडू. ठीक आहे. हे कुणालाही सेल्फ स्टडीवाल्यांना पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं कॉम्पिटिशन जे आहे हे असं काही खूप मेजर कॉम्पिटिशन नाही आहे. ठीक आहे. 1000 एक लोक परीक्षा देतात, त्याच्यातले 100-150 लोक त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करतात. आणि 100-150 जर पुढच्या ह्याच्यात जर समजा एक 50 जरी समजा जागा जरी आल्या, तर अशा वेळेस सगळ्या तयारी करणाऱ्या लोकांचं सिलेक्शन झाल्यासारखं आहे. ठीक आहे. एकाच 10 लोक घेतात, 100 जागा जर निघाल्या तर प्रिलिम घ्यायची गरजच नाही. DJला 100 जागा निघाल्या तर 100 समजा 125 जागा जर निघाल्या तर प्रिलिम परीक्षेची गरजच नाही, असं त्याच्यामध्ये इथपर्यंत परिस्थिती आहे. ठीक आहे. म्हणजे एकाच 10 पट घ्यायला तर ऑलरेडी फॉर्मच तेवढे असतात त्याच्यामध्ये. 7 वर्ष प्रॅक्टिस असणे, 7 वर्ष प्रॅक्टिस नंतर सुद्धा तेवढं डेडिकेशन असणे की मला पोस्ट मिळवायचे. असे लोक त्याच्यामध्ये खूप कमी आहेत. ठीक आहे. 19 जागा म्हणजे JMFCपेक्षा त्याच्यामध्ये आपण असं म्हणू की 3 पट लो कॉम्पिटिशन आहे. सध्या JMFCला जेवढ्या जागा निघतात त्याच्यापेक्षा 3 पट कमी कॉम्पिटिशन आहे. कारण JMFCच्या जर समजा तुम्ही 10,000 फॉर्म जर म्हटले, 10,000 फॉर्मला त्याच्यामध्ये आपण जर समजा 100 जागा म्हटलं, तर तुमच्या 1000 फॉर्मला 10 जागा त्याच्यामध्ये खूप सफिशियंट झाल्या. ठीक आहे. तशा हिशोबाने जर आपण म्हटलं तर
म्हणजे डबल तुमच्या एक प्रकारे जागा असल्यासारख्या आहेत. JMFCच्या 70 जागा असतात. ठीक आहे, 10,000 फॉर्म आणि 70 जागा म्हणजे किती झाल्या त्याच्यामध्ये? त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर हजाराला त्याच्यामध्ये 10,000च असल्यासारखे आहेत. इथे तुम्हाला तसं बघायला गेलं तर खूप चांगलं कॉम्पिटिशन आहे. आणि JMFCला जसे एकदम हार्डकोर प्रॅक्टिस किंवा अभ्यास करणारे लोक असतात तसे DJला नसतात. ठीक आहे, कित्येक लोक आपलं कोर्टाची प्रॅक्टिस करून लोक द्यायचं म्हणून देऊन बघणारे लोक असतात. ठीक आहे, असे लोक तुमच्या क्लासेसवाल्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये कसंच येणार नाहीत. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो कसंच येणार नाहीत. हे 50 कायदे आपण ज्या पद्धतीने लाईव्हमध्ये कव्हर करू, ठीक आहे, ज्या पद्धतीने आपण त्याच्यावरचे MCQ कव्हर करू, ज्या पद्धतीने आपण त्याची टेस्टची प्रॅक्टिस वगैरे आपण करू, ठीक आहे, ज्या पद्धतीने तुम्ही त्याचे लेक्चर परत 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 बघणार आहात, ठीक आहे, जे तुमच्या डोक्यामध्ये तेवढं इम्पॅक्ट करणार आहे, तुमच्या डोक्यात राहणार आहे. MCQ बघितले की तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचे उत्तरं जे सुटणार आहेत, हे महाराष्ट्रातलं दुसरं कोणीही व्यक्ती तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करू शकणार नाही. ठीक आहे, ही गोष्ट लिहून ठेवा. ठीक आहे, म्हणजे मी जे बोलतोय एक एक शब्द मी याच्या अगोदरच्या बॅचेसवर म्हणजे बोललेलं आहे आणि ते तसं त्या विद्यार्थ्यांना त्याची प्रूव्ह पण करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, मी परत परत तुम्हाला मागचे APPचे उदाहरणं देतोय, JMFCचे उदाहरणं देतोय, BMCचे उदाहरणं देतोय. कुठलाही रिझल्ट काढला तर 80% विद्यार्थी मी नावं असे हायलाईट करून दाखवतोय. ते BMCचे वगैरे रिझल्ट मी हायलाईट करून दाखवले होते. म्हणजे उगा असं सांगत नाही की आमचे एवढे विद्यार्थी झाले आणि तेवढे विद्यार्थी झाले. ठीक आहे, नावासहित मी तुम्हाला हे करून दाखवले होते की एवढे विद्यार्थी आमच्या क्लासचे सिलेक्शनमध्ये आहेत. ठीक आहे, नावासहित म्हणजे जी लिस्ट होती त्यांची ती मी तुम्हाला पाठवली होती. ठीक आहे, DJच्या बाबतीतसुद्धा मला यावर्षी हे करायचं आहे. ठीक आहे, जागा जास्त जेवढ्या जास्त जागा असतील ना तेवढं मास्तरालाही त्याच्यामध्ये मेरिट जोरदार आणायला मजा येते. ठीक आहे, 19 जागांची तर ॲड आहे म्हणजे आपल्यासाठी मोठी संधी आहे. 19 पैकी BMCचे आपण 14 आणले होते. तुमच्यामध्ये सुद्धा मला तसे 14 एक तरी आणायचे आहेत. ठीक आहे, तेवढं त्याच्यामध्ये आणलं म्हणजे आपण खूप जास्त सक्सेस त्याच्यामध्ये होऊ. मग पुढच्या ॲडची तर मी वाटच बघतोय की DJची जर समजा अजून एखादी बल्की मोठी जर ॲड आली, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी आणायला त्याच्यामध्ये एक वेगळं चॅलेंज असतं ते. ठीक आहे, माझ्यासाठी सुद्धा वेगळं चॅलेंज असतं. ठीक आहे, ज्या ज्या बॅचमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये मी हे स्वप्न बोलून दाखवत असतो, हे स्वप्न मी आतापर्यंत तरी मी प्रत्येक बॅचचं पूर्ण करून दाखवलं. ठीक आहे, BMCला सुद्धा म्हटलं होतं की एवढे विद्यार्थी आणणार तेवढे आणून दाखवलेत. APPला सुद्धा म्हटलो, APPला तर माझं सुरुवातीला टार्गेट कमी होतं, पण पुढे विद्यार्थी संख्या एवढी वाढत गेली की 1200 ॲडमिशन झाले APPचे. मग त्याच्यामुळे आमचे हे सुद्धा वाढले आणि मेरिटमध्ये सुद्धा 412 सिलेक्शन झाले. आता तुमच्या वेळेससुद्धा जसे जसे ॲडमिशन वाढतील तसे माझेसुद्धा त्याच्यामध्ये अपेक्षा वाढत जातील. पण सध्या तरी 19 जागा आहेत. BMC सारखे 19 पैकी 14 तरी विद्यार्थी आपल्याला आणायचे. ठीक आहे, ते आणण्यासाठी त्याच्यामध्ये मला तुमच्या प्रत्येकाचा त्याच्यामध्ये सपोर्ट गरजेचा आहे. ठीक आहे, तुमच्या प्रत्येकाचा सपोर्ट गरजेचा आहे. तुम्हाला प्रत्येकाला सांगितलेलं टार्गेट तुम्हाला त्या पद्धतीने कंप्लीट करावंच लागेल आणि त्या पद्धतीने जर तुम्ही कंप्लीट केलं तरच आपण याच्यामध्ये यशामध्ये आपला त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा, ठीक आहे, तुमचा असणार आहे, आपल्या क्लासेसचा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळवायचं आहे. ठीक आहे, लक्षात सर्वांच्या तुम्ही सगळेजण देणार त्या प्रकारचा सपोर्ट. ठीक आहे, सांगितलेली प्रत्येक गोष्ट कंप्लीट करणार. ठीक आहे, रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. ठीक आहे, हाऊ इज द जोश? ठीक आहे, 10:30 वाजता तुम्ही मला आता तुम्ही हे पहिल्या लेक्चरमधलं तुमचं सगळ्यांचं वचन असेल. ठीक आहे, की मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट कंप्लीट करणार. येस सर म्हणून सांगा की सर तुम्ही सांगितलेलं प्रत्येक लेक्चर म्हणजे दिवसाचं प्रत्येक टार्गेट मी कंप्लीट करणार आणि संध्याकाळी मी प्रत्येक MCQमध्ये पार्टिसिपेट करणार. ठीक आहे, आपण छोट्या छोट्या कायद्यांपासून सुरुवात करू. ठीक आहे, सोपे सोपे कायदे आपण लवकर कव्हर करू. ठीक आहे, येस येस सर, आय विल डू. येस सर, हो सर, हाय सर, डेफिनेटली सर. ठीक आहे, तर उद्याचं तुमचं टार्गेट आहे पार्टनरशिप ॲक्ट. ठीक आहे, उद्याचं टार्गेट आहे पार्टनरशिप ॲक्ट. छोटासा कायदा आहे आणि सोपा कायदा आहे, त्याच्यामुळे आपण थोडी सुरुवात सोप्यापासून करू. पार्टनरशिप ॲक्ट तुम्ही उद्या दिवसाचं काही करा, सकाळी 4ला उठा, 5ला उठा. ठीक आहे, सकाळी 4ला उठा, 5ला उठा, मला माहिती नाही, पण पार्टनरशिप ॲक्टचं काहीच ठेवू नका. ठीक आहे, उद्या संध्याकाळच्या 9च्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पार्टनरशिप ॲक्टवर आत्तापर्यंत जेवढे MCQ बनले आहेत आणि जेवढे बनू शकतात, ठीक आहे, हे सगळेचे सगळे MCQ मी तुम्हाला उद्या पार्टनरशिप ॲक्टच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला विचारेल आणि तुम्हाला त्याच्यावर उत्तर द्यायचं आहे. आणि हे पार्टनरशिपचं उद्याच कंप्लीट करून टाकायचं, कारण परवा दिवशी आपल्याला दुसरा कायदा बघायचा आहे. 50 कायदे आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, मागच्या वेळेस 36 केले होते, पण आता 50ला 50 कायदे जे विचारले जाऊ शकतात, ठीक आहे, हे सगळेचे सगळे आपल्याला कव्हर करायचे आहेत. आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे,
येस, आपला टायमिंग झालेला आहे, पण तुमचा झोपायचा टायमिंग झालेला नाही आहे. ठीक आहे, तुम्ही आता लगेच बघायला चालू करा. ठीक आहे, 1-2 लेक्चर तरी पार्टनरशिपचे बघून झोपा आणि मग बाकीचे उद्या सकाळी कव्हर करता येतील तुम्हाला. ठीक आहे. येस. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू. गुड नाईट. येस, ऑल द बेस्ट. ठीक आहे. येस, गुड नाईट. Record.